ज्यांनी ज्यांनी तुम्हाला अपोज केलं, ज्यांनी ज्यांनी तुमचा वेळ पाहून तुम्हाला हर्ट केलं, ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं, ज्यांनी तुमच्याला विश्वास गमावून बसले, अशा लोकांच्या नजरेत स्वतःची इज्जत प्रूव्ह करण्यासाठी आहे ना, सदा जीवाचं रान केलं पाहिजे, रक्ताचं पाणी केलं पाहिजे. बरोबर, लोकांना हेल्थ द्या, लोकांना वेळ द्या, लोकांचे संसार जुळवा, लोकांना आनंद द्या, लोकांना मनामधून दुःखामधून मुक्त करा, अंधार दूर करा, सगळ्यात मान करा. राईट आहे का? लोकांना हात द्यायची तयारी, लोकांना दुःखातून काढायची तयारी आहे का? चला, मी माझ्या आयुष्यात येत नाही, हे जे जीवन आहे ना, अशी क्रांती करून जाणार आहे की इथं लोकांना मटेरियल जीवन पण भेटलं पाहिजे, इथंच लोकांना त्यांच्या दुःखाचं कारण समजून ते भगवंताच्या भक्तीला पण गेले पाहिजे. सर, हा उद्देश आहे माझ्या लाईफचा. भूतकाळात काहीतरी कोणाचे तरी दुश्मने असतील ना, मनात दबून विसरून जा, मेसेज टाका, त्यांना कॉल करा, माफी मागा, त्या आई वडिलाच्या चरणी स्पर्श करा, मिठी मारा, कधी कधी बोला आई बापांना, मी तुमच्यावर फार प्रेम करतोय. मेल्यानंतर लई लागतात धसडाचा, त्याच्यात जिवंतपणे रडा, त्यांच्या समोर जाऊन पायावर जाऊ. मेल्यानंतर रडू नका त्यांच्यासोबत, हिंमत नाही करत कोणी या गोष्टी, बरोबर ना? थोडे एकदा 25, 30, 40 क्रॉस केलं ना, तर आई बाटलाला आहे ना, आपल्याला असं वाटतं, कारण की काय नाही बाबा, दुरावं होतं. आणि जे प्रेम व्यक्त करायचं ना, दुःख जेवढ्या स्पीडने व्यक्त करतात ना, तेवढ्याच स्पीडने जर प्रेम व्यक्त केलं तर मला वाटतं या जगात चला दुःखच नसू शकत. जीवनामध्ये मला कळलं की कर्म सुटणार नाहीयेत. आहेत ना लोक दुःखात, त्रासात आहेत ना, पैशाची गरज आहे, रडतायत, टेन्शनमध्ये, दुःखामध्ये आहेत ना. 15-15 वर्ष शिकलेल्या मुली भांडे घासतात, लोकांच्या घरी कपडे धुतात. समज माया, पैशासाठी लोक वाईट मार्गाला जाऊ राहिलेत का नाही जाऊ राहिलेत? हे फक्त अज्ञानी, हे फक्त अज्ञानी. मला असं वाटतं प्रत्येक घराघरात दुःख आहे रे, रोज लोक रडतात, खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत. मला एक कळलं, या समाजामध्ये दुःख मिटवण्यासाठी फक्त पैसा कमवायचं नाही, आलेच उपयोगीचं नाहीये. जर यांना कर्माचं नॉलेज दिलं तर मला असं वाटतं हे ट्रिमेंडस लेवलला ओपन होऊन काम करते. हे माझं बिलीफ म्हणते. आपण करणार आहे बाबा, आलोय ना तर काहीतरी करून जाऊ. पैसे काही घेऊन नाही जाणार आपण कुठं. बरोबर मदत नाही करायची लोकांना, कपडे, अन्न, पैशाची मदत ना वारंवार लागते. लोकांना कर्माचं ज्ञान देऊ म्हणजे लोकांना त्रासच होणार नाही. काय वाटतं? किती लोकांना असं वाटतंय समाजात परिवर्तन फक्त चांगले कर्म करूनच आपण घडू शकतो, बाकी काहीच पर्याय नाहीये. काही पैसा पाणी बिणी देऊन काय होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी गाथा दिली, जिजसनी बायबल दिलं, पैगंबरांनी कुराण दिलं, कृष्णांनी गीता दिली. यांच्याकडे काही पैसे नव्हते का? अरे सगळ्या ब्रह्मांडाचे मालक लोकांना ज्ञान देऊन गेले, लोकांना कर्म धर्म देऊन गेले, चारित्र्य देणार आपण लोकांना, लोकांचा कर्म बदलवणार, सहन करायचं शिकवणार, असं जीवन देऊ आपण लोकांना. ओढू त्यांना गरिबीच्या वेरीतून, पुसू त्यांचे डोळे, देऊ त्यांच्या हातात हात, मारू त्यांच्या पाठीवर हात, लढूया त्यांच्या सोबत. आणि 4-5 पिढ्यात जे नाही झालं ना, ते 4-5 वर्षात करून टाकूया आपण. आहे तयार?